MPSCच्या औषध निरीक्षक पदाची जी आहे ती परीक्षा रद्द झाली। ही परीक्षा रद्द जी आहे ती ज्या तरुणामुळे झाले, हा संपूर्ण घोटाळा जो आहे तो बाहेर काढणारा ऋषिकेश गांगर्डे आपल्यासोबत आहे। काय कशी घटना ही समजली आणि कशा प्रकारे याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला? 22 मार्चला एक्झाम झाली होती। त्याचे क्वेश्चन जे आयोगाच्या 100 पैकी 90 क्वेश्चन काही विद्यार्थ्यांना हँडप्रिंटमध्ये 20 तारखेलाच मिळाले होते। आणि मी आता एक्झाम्पल पुण्यातलं देतोय, 10 मुलांना एका रूममध्ये त्यांचे मोबाईल स्विच ऑफ करून त्यांना 2 दिवस त्यांना तोच ते क्वेश्चन रटून घेतले त्यांच्याकडून आणि ते 10 पैकी 10 जण आलेले आहेत लिस्टमध्ये। आम्ही जवळजवळ 30 ते 40 जणांचे पुरावे दिलेले आहेत CIDला। तर आयोगाने कालच्या नोटिफिकेशनमध्ये एक्झाम रद्द केली आणि एक्झाम ही केली, पण ते एकाच विद्यार्थ्यावर ढकललं गेलेलं आहे। त्यामध्ये 30 ते 40 यापेक्षा जास्त मुलं इथं 5 लाख ॲडव्हान्स दिल्याचा उल्लेख आहे। या क्वेश्चन ते दिले ते सेम आलेला उल्लेख आहे। मग त्यांनी त्या 30-40 जणांचे CDR त्यांचे मॅपिंग करावं, लोकेशन टॅग हे, आणि जर चौकशी केली असेल तर त्याचा रिपोर्ट आम्हाला देण्यात यावा। कुणाकुणाला दिलेलं तुला निदर्शनास आलं? पुण्यात असेल किंवा आसपास, आणि कशा प्रकारे दिलं? हार्ड कॉपी दिलं होतं की व्हॉट्सअपच्या संदर्भात दिलं होतं? हार्ड कॉपीमध्ये पुण्यात नाही, पुण्यात दिले होते, नंदुरबार, सोलापूर, बार्शी कनेक्शन खूप मोठं आलेलं आहे, लातूर कनेक्शन आलेलं आहे आणि अजून खूप ठिकाणी दिलेले। आम्ही खूप पुरावे दिलेले आहेत CIDला आणि जर त्यांनी रिपोर्ट नाही केला तर आम्ही ते पुरावे आता बाहेर आणणार आहेत पुन्हा मी स्वतःच। या पुराव्याच्या संदर्भात ज्यावेळेस सगळीकडे फिरत होतं त्यावेळेस तुला कुठं राजकीय कनेक्शन पाहायला मिळालं किंवा कुठला तरी राजकीय नेता असेल किंवा पॉलिटिकल कनेक्शन यामध्ये आहे? पॉलिटिकल आहेत, पॉलिटिकल नेत्यांचे मुलं आहेत, त्यांच्या काहींचे म्हणजे घरातले आहेत संबंधित, त्यामुळं त्यात पॉलिटिकल कनेक्शन खूप झालं इन्व्हॉल्व आहे। तर आयोग त्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहे का? आणि नक्कीच तसं असेल तर आमच्या 40,000 विद्यार्थ्यांवर अन्याय आणि एक्झाममध्ये पुन्हा त्यांचं पॉलिटिकल कनेक्शनवरती येईल आणि ते पुन्हा पेपर का फोडणार नाहीत। त्यामुळं शिक्षा ही सगळ्यांना झाली पाहिजे, जे इन्व्हॉल्व आहेत त्यांना। फक्त एक जणाचं नाव आलं आहे, बरं त्या एक जणाला कोणाकडून मिळाले? क्लासवाल्याचं नाव आलं, मग त्या क्लासवाल्याचे लिंक अजून काही क्लासवाल्यांसोबत आहे का? ती साखळी शोधण्यात यावी। त्या साखळीचं MPSC आयोगात पेपर सेट करणारे असतील, त्याची कस्टडी ठेवणारे असतील, ते एक्झाम अरेंज करणारे असतील आणि MPSCचे अध्यक्ष सचिव ज्यांनी अगोदर नाकारलं की एक पेपर फुटलेला नाही आहे, हा विद्यार्थी नापास झाला, जे की आमचे मार्क्सच कळवले नाही तर नापास कसा झाला? त्यामुळे त्यांचा राजीनामाच द्यावा लागणार। नैतिक जबाबदारी ही अध्यक्ष आणि सचिवांची येते की त्यांनी अगोदर सांगितलं की आम्ही बदनामी केली आयोगाची म्हणून गुन्हा दाखल करू। आता तेच त्यांनी बदनामी मला ते मेंटली टॉर्चर केलं होतं, हे आता प्रूफ झालं आहे। मग आता त्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यात यावा। या पेपर फुटी प्रकरणात सगळ्यांची चौकशी करून MPSCचे अध्यक्ष असतील त्याचप्रमाणे सचिव असेल यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे ती आता ऋषिकेशकडून होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।